नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोकसभेस आमदार आमशा पाडवी, भाजप जिल्हा अध्यक्ष निलेश माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या सभेमध्ये उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत एकत्रितपणे सामाजिक व सार्वजनिक विषयांवर एकजूट दाखवली। सर्वपक्षीय नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या गोष्टींबद्दल माहिती सांगितली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना काही नेत्यांना गहिवरून आले। एवढे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितले की अजित पवार यांच्या आठवणींमध्ये जिल्हा दुःखात आहे। अजित पवार यांनी जिल्ह्यासाठी भरपूर योगदान दिले आहे। त्यांच्या जाण्याने नक्कीच एक मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे। आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनणार असून त्यांचे आदेश हा शेवटचा आदेश असून पक्षाचे नेते आता सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे असे आमचे देखील मत आहे, परंतु पहिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात यावे असे त्यांनी सांगितले। आयोजन केलेलं होतं, काय भावना आहेत आपल्याला नेमकं या विषयावर? आज नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व पक्षीय आणि सर्व जनतेकडनं दादांचा एक शोकसभेचा आणि सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि आपण सर्व पत्रकार बंधू आजचे साक्षीदार आहेत की सर्व पक्षांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी, जिल्ह्यांचे अध्यक्ष, आमदार अशी सर्वच मंडळी, तळागाळातली, सामाजिक क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, सांस्कृतिक क्षेत्रातली, सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी लोकांची आज अफाट गर्दी या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेली होती। आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी जे महाराष्ट्रभर काम केलं त्याची पावती ही होती की आज कुठलाही जातपात न पाहता, धर्मभेद न पाहता या ठिकाणी सर्व क्षेत्रातल्या लोकांनी दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली। सर्वांच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि सर्वांनी साश्रू नयनांनी त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली दिली।